वळता पुढील बातमीकडे. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या वतीने जोरदार अतिक्रमण मोहीम सुरू करण्यात आली आहे. आज या दुसऱ्या दिवशी झुलेलाल चौक ते 100 फुटी रोडपर्यंत असणाऱ्या अतिक्रमणवर बुलडोझर चालवण्यात आला. त्याचबरोबर नागरिकांना स्वतः अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच यावेळी विरोधी पक्षनेता मंगेश चव्हाण यांनी महापालिका प्रशासनाने करत असलेले अतिक्रमण विरोधी कारवाई याचे स्वागतच आहे. मात्र नागरिकांची कोणत्याही साहित्याची नुकसान होऊ नये याकरिता अनेकदा नोटीस देऊन मुदतवाढ देण्यात यावी अशी मागणी यावेळी केली आहे. आज सांगली, मिरज, कुपवाड शहरामध्ये आयुक्तांनी जी अतिक्रमण हटवची मोहीम राबवली त्या मोहिमेबद्दल आम्हाला एवढंच बोलायचं आहे आणि आयुक्तांना एवढी विनंती करायची आहे, अतिक्रमण 100% तुम्ही काढा, ते काढलं पाहिजे. जर का रस्त्याला अडथळा होत असेल आणि रस्त्यामध्ये जर का कुठलं अतिक्रमण येत असेल तर ते 100% काढलं पाहिजे. फक्त काढत असताना की नागरिकांच्या वस्तूची नासधूस होऊ नये त्यासाठी त्यांना अनेकदा नोटीस द्यावी. 2दा नोटीस देऊन तिसऱ्यांदा त्यांनी नाही ऐकलं तर ते काढावेत, एवढीच आमची विनंती आहे. किंवा नागरिकांचं नुकसान झालं तर ते लोकांच्या मनाला वेदना देणारं असतं. तर एवढंच आयुक्तांना आमचं सांगणं आहे.